नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कॅप्सिकम मसरगोज्जू किंवा ढोबळी मिरचीचं रायता भरीत करणार आहोत। हे चपाती, भात, भाकरीबरोबर सर्व करू शकता। तर ह्याच्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल तापवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे थोडंसं। त्याच्यामध्ये 1 पाव चमचा मीठ घालते म्हणजे ढोबळी मिरची मऊ शिजेल। तर हे नंतर मिसळून झाकून आपण 1-2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। मध्ये एकदा उघडून हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे खाली लागू नये म्हणून। 2-3 मिनिटांनंतर आपण हे मऊ शिजले की नाही हे चेक करून घेतोय। अजून थोडं मऊ व्हायला पाहिजे म्हणून परत थोडंसं 1 मिनिटभर शिजवून घेते मी इथे। नंतर याच्यासाठी आपण मसाला तयार करू। त्याच्यासाठी ओला नारळ, हिरवी मिरची, हळद, हिंग, जिरे, थोडी मोहरी आणि फुटाणे किंवा डाळ। तर हे सगळं आधी पाणी न घालता एकत्र वाटून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं जरुरीप्रमाणे जेवढं असेल तेवढं पाणी घालून परत वाटून घ्यायचं आहे बारीक। नंतर ढोबळी मिरची जी मऊ शिजलेली आहे ती आपण थोडीशी मॅश करून घेणार आहोत। तर ह्याच्यासाठी तुम्ही फोर्क किंवा पोटॅटो मॅशर वापरू शकता। नंतर पूर्ण गार झाल्यानंतर आपण जी वाटून ठेवलेली पेस्ट आहे खोबऱ्याची ती याच्यात घालणार आहोत आणि एक अर्धा कप ताजं दही घालायचं आहे। दही ताजंच घालायचं आहे आणि आवश्यकतेप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त दहीसुद्धा घालू शकता आणि हे सगळं मिळून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। आता ह्याच्यासाठी आपण फोडणी करूया। त्याच्यासाठी 1 चमचा तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे हे तडतडू द्यायचे। नंतर 1 चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि 1 लाल सुकी मिरची तोडून घातलेली आहे मोडून। नंतर ह्याच्यामध्ये 4 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि गार झाली थोडी फोडणी की तेही आपण आपल्या भरतामध्ये घालतोय। तसंच थोडीशी कोथिंबीरही घालून हे सगळं मिसळून घ्यायचं आहे। हे मिसळून झालं की सगळं मिळून आपण हे पराठा, भात, भाकरी, पोळी म्हणजे चपाती ह्याच्याबरोबर सर्व करू शकतो। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।